क्वांटिफाईड स्टेटमेंट्स पाहिले, नंतर ड्युएल्स पाहिलं, त्यानंतर आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स पाहिले, ज्यात त्या सगळे कंपाऊंड स्टेटमेंट जे त्यांचे निगेशन्स काढून पाहिले, निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिस्जंक्शन, निगेशन ऑफ निगेशन ऑफ कंडिशनल स्टेटमेंट, निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट, इम्प्लिकेशन किंवा डबल इम्प्लिकेशन यांचे आपण त्या ठिकाणी निगेशन काढून पाहिलं. त्याशिवाय आपण निगेशन ऑफ जे आपली क्वांटिफाईड स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंटचे सुद्धा आपण निगेशन काढून पाहिलं. त्याच्यानंतर आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ह्या सुद्धा स्टेटमेंट्स जे कंडिशनल स्टेटमेंट आहे त्या कंडिशनल स्टेटमेंटचेच आपण कॉन्व्हर्शन आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह सुद्धा काढले. त्यावर आधारित आपण एक्सरसाइज 1.3 देखील संपवलेली आहे. तर मित्र, आपण सुरू करूयात आजचा नवीन टॉपिक. या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचा पार्ट शिकणार आहोत, कारण या पूर्ण चॅप्टरमध्ये जर कोणता पार्ट थोड्या प्रमाणात विद्यार्थ्यांना थोडा समजायला कठीण जातो किंवा सोडवायला कठीण जातो तर हा पार्ट आहे. पण तो एवढा कठीण किंवा एकदम हार्ड पण नाही, फक्त लक्षात असणं गरजेचं आहे. हे आपले जे काही रिझल्ट्स आहेत, सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स, ज्यात अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मधले आपले जे काही कन्सेप्ट आपण घेणार आहोत हे कन्सेप्ट फक्त लक्षात असणं गरजेचं आहे. हे एकदा समजले तर यांना पाठांतर करावं लागत नाही, तर ते ऑटोमॅटिक तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करताना बरोबर इझिली अप्लाय करू शकता. तर ते कसं बघूयात आपण. सुरुवातीला आहे आयडेंटिपोटेंट लॉ. या लॉ मध्ये पी अँड टी जो आहे तो पीज असणार आहे. म्हणजे जर दोघी सारखे स्टेटमेंट असेल त्यांचा आपण ऍड घेतो तर तुम्हाला ते स्टेटमेंट मिळणार आहे. तसंच ऑरचं पण असेल, पी ऑर पी जो आहे तो पीज मिळणार आहे. त्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ आहे. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये जर पी ऑर क्यू घेतो आहोत, त्यांची आदला बदल जरी गेली स्टेटमेंटची आपण, पण आपलं कनेक्टिव्ह स्टेज आहे, तर अशा वेळेला क्यू ऑर पी सुद्धा असणार आहे. म्हणजे दोघींचे ट्रूथ टेबल आहेत ते सारखेच मिळणार आहे, म्हणजे थोडक्यात ते इक्विव्हॅलेन्स असणार आहे. त्यानंतर पी अँड क्यू असेल तर तो क्यू अँड पी लिहिता येणार आहे. म्हणजे आपण ऑर आणि अँड दोघींच्या संदर्भातले कन्सेप्ट लिहून घेतो आहोत. नंतर आहे असोसिएटिव्ह लॉ, ज्या ठिकाणी 3 स्टेटमेंटचा अँड दिलेला असेल, 3 स्टेटमेंट आणि त्यांना अँडने जोडलेले असेल, म्हणजेच कंजंक्शनने जोडलेला असेल, किंवा त्याला डिस्जंक्शनने जोडला असेल म्हणजे ऑरने जोडला असेल, त्याला आपण वेगवेगळ्या मेथडने करू शकतो. म्हणजे आधी या दोघांचा अँड घेऊन मग तिसऱ्यामध्ये त्याला अँड केलं तरी चालेल, किंवा दोघांचा आधी अँड घेऊन मग हा नंतर त्याला अँड केला तरी चालणार आहे, किंवा तिघी एक साथ अँड करून लिहिले तरी पण चालणार आहे. सेम ऑर साठी पण आहे, म्हणजे डिस्जंक्शन साठी सुद्धा आहे. पुढचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे, जसं आपलं मल्टिप्लिकेशन असतं, आपण ए मध्ये मल्टिप्लाय करतो ब्रॅकेटच्या आत, त्यावेळेला आपण ए इंटू बी प्लस ए इंटू सी कसा करतो त्याच प्रकारचा कन्सेप्ट तो आहे. तसंच आपण सेट चॅप्टर मध्ये पण पाहिलेला आहे. तर ते पी अँड क्यू ऑर आर असेल, मध्ये ऑर बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे, तर आपण त्याला मध्ये ऑपरेट करू शकतो पी अँड क्यू ऑर पी अँड आर. एक्झॅक्टली सेम पी ऑर क्यू अँड आर मध्ये सुद्धा पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. नंतर डी मॉर्गन्स लॉ आहे, ज्याला आपण निगेशन ऑफ कंजंक्शन पण म्हणू शकतो आणि निगेशन ऑफ डिस्जंक्शन सुद्धा म्हणू शकतो आहोत. तर निगेशन ऑफ पी अँड क्यू जो आहे तो इक्विव्हॅलेन्स येणार आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तसे इथे निगेशन पी ऑर क्यू इक्विव्हॅलेन्स येणार आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू. नंतर आहे आयडेंटिटी लॉ. आता हे जे लॉ आहे तर हे एवढं ठीक आहे की हे सगळा पार्ट जो आहे तुमच्या एकदम लक्षात घेऊन जायला हा फार नवीन नाही, परंतु हे जे काही दिसतंय ना याला पण आपण पाठांतराची गरज नाही, इझी वेने आपण ते लक्षात ठेवू शकतो. किंवा आपल्याला जरी अशी असं ते स्टेटमेंट प्रूव्ह करताना जरी असं काही आलं तर आपण त्याला सहज गत्या सॉल्व्ह करू शकतो किंवा लिहू शकतो. नाही तर कसं बघा, आता इथे काय म्हणणं आहे त्यांचं की पी अँड टी इज इक्वल टू लॉजिकल इक्विव्हॅलेन्स टू पी आहे. आता हे आपण लेफ्ट हँड साइड घेऊयात. समजा पी अँड टी आहे, आपल्याला शोधायचं की नेमकं इकडे काय येणार आहे. कारण ज्या वेळेला आपण सॉल्व्ह करू हे रूल्स वापरून सॉल्व्ह करत असताना सिम्प्लिफाय करत असताना आपण समजा असं स्टेटमेंट आलं पी अँड टी, तर इथे काय लिहायचं. तर ऑफकोर्स अशा वेळेला विचार करायचा की पी हा एक बेसिक वापरला गेलेला आहे, त्याच्याऐवजी ते ट्रू होऊ शकतं तर फॉल्स, कारण स्टेटमेंट हे तर ट्रू असतं तर फॉल्स असतं. म्हणजे पॉसिबिलिटी त्याची काय होऊ शकते, अँड आहेच. आणि इथे टी आहे तो फिक्सच आहे, तो टी प्रत्येक वेळेला असणार. मग आपला जर ट्रूथ टेबल चांगल्या प्रकारे पार्ट असेल तर आपण टी अँड टी जो टी येतो, एफ अँड टी जो आहे तो एफ येतो. आता इथे ऑफकोर्स काय दिसतंय बघा, जेव्हा आपण टी ठेवला त्यावेळेला आन्सर इकडे टी येत आहे, जेव्हा आपण एफ ठेवला त्यावेळेला आन्सर जे आहे तिकडे एफ येत आहे. म्हणजे याचा अर्थ आपण इकडे जे ठेवणार आहोत ते इकडे येणार आहे, म्हणून इथे पी येणार आहे. तसं इथे पी आला आपण. त्यानंतर समजा हे घेऊयात अजून एक फॉर एक्झाम्पल म्हणून पी अँड एफ असेल सपोज, आणि आपण शोधायचं की काय येणार लॉजिकल इक्विव्हॅलेन्स. तर हा पी अननोन आहे, म्हणजेच तो ट्रू राहू शकतो किंवा फॉल्स राहू शकतो, पॉसिबल त्याचे व्हॅल्यूज आहेत. नंतर अँड
अँड आणि इथे एफ आणि एफ आहे. एफ तर फिक्स आहे कारण तो डायरेक्ट लिहिला गेला आहे फिक्स. आता बदलणारा फक्त हा आहे. मग टी आणि एफ आपण ठेवून पाहिला. नंतर आपल्याकडे ट्रूथ टेबल आहे त्याच्यानुसार टी अँड एफ जो आहे तो काय येतो एफ. एफ अँड एफ काय येतो तो सुद्धा येतो एफ. ट्रूथ टेबल जर पाठ असतील तर लगेच तुमच्या लक्षात येईल तर इथे एफ एफ येणार आहे म्हणजेच ऑलवेज एफ आन्सर असणार आहे. तुम्ही टी ऐवजी काहीही ठेवलं तरी सुद्धा या मेथडने आपण ते लक्षात ठेवू शकतो. एक्झॅक्टली सेम वे अजून एक बघा पुढे. इथे देखील असंच पी ऑर एफ इज इक्वल टू पी आहे समजा तर पी ऑर एफ इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. तर पी काय येऊ शकतो पॉसिबल ट्रू किंवा फॉल्स. इथे मध्ये ऑर आहे हा एफ परमानंट आहे जो डायरेक्ट लिहिला गेलेला आहे. बदलणारा पी आहे इक्विव्हॅलेन्स टू. आता पी ऑर एफ जो आहे तो ऑफकोर्स ट्रूथ टेबल नुसार टी येतो. एफ ऑर एफ सुद्धा काय येतो एफ येतो. म्हणजे इथे मी जे ठेवलं ते इकडे मिळालं आहे. इथे मी जे पी ऐवजी पॉसिबल घेतो तिकडे मला पॉसिबल आन्सर एफच मिळत आहे. म्हणजे याचा अर्थ मला तिकडे जे मिळणार ते पी असणार आहे. एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट इथे वापरून पाहायचा. पी ऑर टी आहे इक्विव्हॅलेन्स टू मला शोधायचा आहे. तर काय होईल इथे हा पॉसिबल टी आहे पॉसिबल एफ आहे. हा ऑर टी परमानंट आहे जो ऑलरेडी होता. आपल्याला बदलणारा आहे पी. तर इथे टी ऑर टी काय येतो टेबलनुसार टी. एफ ऑर टी काय येतो टीच. म्हणजे इथे मिळालं तुम्हाला फायनली. म्हणजे इथे तुम्ही काहीही ठेवलं तरी तुम्हाला ते टीच मिळते ट्रू स्टेटमेंट मिळते म्हणून इथे टी आपण लिहिणार आहोत. या प्रकारचं लक्षात ठेवतो आपला पाठांतर करण्याची गरज भासणार नाही आणि ऐन वेळेला कन्फ्युजन होणार नाही. कारण हे कधी कधी आयडेंटिटी लॉ कॉम्प्लिमेंट लॉ यांची जमलिंग होण्याची शक्यता असते म्हणून लक्षात ठेवणं या प्रकारे लक्षात ठेवायचं. हा आहे आयडेंटिटी लॉ. पुढचा बघूया कॉम्प्लिमेंट लॉ. एक्झॅक्टली सेम वे इथे सुद्धा तसंच करायचं आहे. कॉम्प्लिमेंट आणि हा वर्ड आपला परिचयाचा आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजेच आपण जसं युनियनचा कॉम्प्लिमेंट घेतो इंटरसेक्शनचा कॉम्प्लिमेंट घ्यायचो तसं इथे डॅश तिथे वापरायचो आपण. तिथे युनियन घेताना समजा ए सेटचा डॅश असेल तर तो वापरायचो आपण. तसं तुम्हाला निगेशन वापरायचं आहे. तिथे काय मग पी अँड निगेशन पी. तर अशा वेळेला आपण सेम कन्सेप्ट वापरायचा आहे. आपल्याला समजा पी अँड निगेशन पी काढायचं आहे. तर समजा मी पी जर टी ठेवला तर त्याचा निगेशन एफ होऊन जाईल. आणि जर समजा पी मी एफ घेतला म्हणजे पी स्टेटमेंट समजा फॉल्स असेल तर अशा वेळेला निगेशन पी स्टेटमेंट इथे ट्रू असणार आहे. म्हणजे हा कन्सेप्ट आपल्या टेबलनुसार घ्यायचा. टी अँड एफ जो आहे तो एफ येतो. एफ अँड टी जो आहे तो सुद्धा एफ येतो. म्हणून फायनली हे ऑलवेज एफ मिळणार आहे. तुम्ही इकडे काहीही ठेवलं किंवा काहीही असलं ट्रू असो किंवा फॉल्स असो पीची व्हॅल्यू पी स्टेटमेंट तरी पण तुम्हाला आन्सर म्हणजे फायनली ते स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स मिळणार आहे. एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट इथे वापरा. पी ऑर निगेशन पी आहे. इथे देखील काय करणार पॉसिबल जे आहे इथे पी जो आहे तो ट्रू राहू शकतो किंवा फॉल्स राहू शकतो. ऑर आहे तसा. आणि निगेशन पी म्हणजे टीचा निगेशन एफचा निगेशन टी. आणि इथे टी ऑर एफ जो आहे तो टी येतो. एफ ऑर टी जो टी येतो. ज्याचा अर्थ इथे आपण ऑलवेज टी मिळणार आहे. या प्रकारे लक्षात ठेवलं अगदी सोपं आणि सहज समजणं शक्य आहे. तर नेक्स्ट आहे ऍब्सॉर्प्शन लॉ. इथे पी ऑर पी रिपीट झालेला आहे अँड आहे तसं इथे पी रिपीट झाला अँड आणि ऑर आहे. तर अशा आन्सर डायरेक्ट पी येतं. इथे तुम्हाला आन्सर पी मिळतं. असं तो ऍब्सॉर्प्शन लॉ आहे. त्याचा आपण यूज करत नाही सहसा त्याचा यूज इथे नाहीये. पुढे कंडिशनल लॉ. हा लॉ तुम्हाला आता लक्षात ठेवायला लागणार. आता आपण जे कन्सेप्ट यापूर्वी प्रूव्ह करून घेतले ट्रूथ टेबलच्या साह्याने त्यातही आपल्या लक्षात आलेलं आहे. याचं जेव्हा आपण निगेशन काढतो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू तुम्हाला तो मिळतो निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. म्हणजे इथे तुम्हाला पहिल्याला असंच ठेवायचं असतं अँड करून दुसऱ्याला निगेशन द्यायचं जातं. तुम्ही आता याचं निगेशन जर काढायचं असेल निगेशनचं निगेशन स्वतः ते स्टेटमेंट म्हणून याला परत निगेशन काढला तर हा चालला जाईल. याला निगेशन येईल. याला निगेशन ज्या वेळेला येईल तर हे असं असेल निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. तर मध्ये निगेशन टाकल्यावरती हा निगेशन पी ऑर निगेशन पी आणि निगेशन क्यू हा क्यू येईल. म्हणजे आपल्याला ते सहज काढता येतं. पाठांतराची गरज भासणार नाही. थोडे बेसिक कन्सेप्ट जर माहिती असलेत तर या सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी आपल्या संपूर्ण आपल्या आयडियानुसार काढता येणार आहे. पुढचा आहे बाय कंडिशनल लॉ. या लॉ मध्ये सुद्धा तसंच पी डबल इम्प्लिकेशन क्यू आहे. म्हणजे याचा मिनिंग काय आहे की नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. मग अशा वेळेला पी इम्प्लाइज क्यू इफ देन अँड देन इफ म्हणजे अदलाबदल केल्यानंतर त्या दोघींचा कॉम्बिनेशन येतो मिळतो. आणि हे पी इम्प्लाइज क्यू म्हणजे जे असतं निगेशन पी ऑर क्यू आणि हे आहे निगेशन क्यू ऑर पी. म्हणजे तुम्हाला पी डबल इम्प्लिकेशन क्यू डायरेक्ट मिळतो निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. या संपूर्ण इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये याच्या आधारावरती आपण एक्सरसाइज 1.4 सॉल्व्ह करणार आहोत.
चला तर मग बघूयात एक्सरसाइज 1.4 त्यातला क्वेश्चन 1. युझिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. ही जस्टिफिकेशन पण द्यायचं आहे की आपण कोणता लॉ किंवा कोणता रूल त्या ठिकाणी वापरलेला आहे. आपल्याला त्या दिलेल्या स्टेटमेंटचा निगेशन काढायचं आहे. दिलेल्या स्टेटमेंटला निगेशनच्या फॉर्ममध्ये लिहून मग त्याला निगेशन काढायला लागणार आणि वरून आपण जे काही वापरणार आहोत तो कन्सेप्ट त्या ठिकाणी बाजूला लिहायचा आहे. तर इथे आधी बघून घ्या की आपण जे सगळे निगेशनचे टॉपिक शिकलोय 5 आपले कनेक्टिव्ह आहेत. त्या 5ही कनेक्टिव्हचे निगेशनसाठीचे प्रत्येकाचे आपण एक फॉर्मॅट लिहून घेतलेला आहे. तर इथे मेन आपले जे मिडल असतं ना ते बघायचं आहे. इथं इम्प्लिकेशन आहे, इथे ऑर आहे, तसं इथे अँड आहे. म्हणजे आधी मेन त्याचे 2 पार्ट जे होतात इथे ऑर ने 2 त्याचे भाग होत आहेत, इथे इम्प्लिकेशन त्याचे 2 भाग होत आहेत. तर हे पार्ट्स ओळखता आले पाहिजे. मग आपण सुरुवातीला कोणता लॉ वापरायचा ते आपल्याला कळतं. इथे इम्प्लिकेशन आहे कनेक्टिव्ह मेन. तर इथे आपण याचं निगेशन काढतो आहोत. तर निगेशन क्यू इम्प्लाइज पी या स्वरूपात त्याला आधी लिहूया, कारण आपण त्याचं निगेशन काढतो. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला निगेशन काढायचं आहे म्हणून त्याला असंच दिलं, त्याच्या पुढे निगेशन दिला. आता पुढे आपल्याकडे कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट इथे अप्लाय करायचा. आपल्याकडे कन्सेप्ट काय आहे? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलन्स टू पी अँड निगेशन क्यू असा तो कन्सेप्ट आहे. म्हणजे जर 2 स्टेटमेंटचा इम्प्लिकेशन असेल तर अशा वेळेला त्याचं जर निगेशन काढायचं असेल तर पहिलं स्टेटमेंट असंच ठेवायचं, अँड करून दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन द्यायचं. हे आपण ज्या टेबलमध्ये पाहत आहोत ते आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. तर ते अप्लाय करताना इथे पहिलं स्टेटमेंट ते जसं पी आहे तसं इथे पहिलं स्टेटमेंट इथे निगेशन क्यू आहे आणि सेकंड स्टेटमेंट जसं इथे क्यू आहे तसं इथे पी आहे. म्हणून आपण डोक्यात हा विचार करायचा की पी क्यूचा विचार न करता पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंटचा विचार करता. फर्स्ट स्टेटमेंट आहे निगेशन क्यू जे ऍज इट इज ठेवायचं आहे म्हणून ती येईल निगेशन क्यू. त्यानंतर इथे अँड आहे तो इथे अँड घ्यायला लागणार. नंतर निगेशन क्यू म्हणजे सेकंड स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे सेकंड स्टेटमेंट पी आहे त्याचा निगेशन, हा निगेशन आणि हे असणार आहे आपलं फायदा. याच्या पुढे ते सिम्प्लिफाय होणार नाही म्हणून इथे आपण वापरलंय निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे हेच निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. पुढचं बघूयात. निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू एक्झॅक्टली सेम. जो कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे कोणता वापरतो आहोत तर इथे ऑर आहे तर डी मॉर्गन्स लॉ आहे. काय आहे डी मॉर्गन्स लॉ? आपल्या सगळ्यांना माहिती की डी मॉर्गन्स लॉ काय आहे? निगेशन ऑफ समजा इथे ऑर आहे म्हणजे तर पी ऑर क्यू असेल तर आपले मूळ पी आणि क्यू हे स्टेटमेंट आहे. त्याच्याऐवजी इकडे दुसरं आलं तर आपण त्याच कन्सेप्टनुसार वापरणार आहोत. इथे येईल निगेशन पी, ऑरचा होईल अँड आणि हा येईल निगेशन क्यू. हा डी मॉर्गन्स लॉ आहे. तर डी मॉर्गन्स लॉ नुसार काय होणार बघा, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन द्यायचा, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन, नंतर ऑरचा अँड करायचा अँड आणि सेकंड स्टेटमेंटला पण निगेशन द्यायचं. पण सेकंड स्टेटमेंट ते पूर्ण क्यू निगेशन क्यू सह आहे म्हणून त्याला ब्रॅकेट देणं गरजेचं आहे. मग मी ते काय वापरलेलं आहे तर हे जस्टिफिकेशन दिलं डी मॉर्गन्स लॉ. इक्विव्हॅलन्स टू हा निगेशन पी ऍज इट इज, हा अँड ऍज इट इज याला सिम्प्लिफाय करता येते. मात्र हा निगेशनचा निगेशन आहे म्हणून ते क्यू येईल. इथे काय वापरलंय निगेशन ऑफ निगेशन जे आपण मागील व्हिडिओच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे त्यानुसार ते लिहिलं आहे. त्याला रिझन दिलं, याच्यापुढे ते सिम्प्लिफाय होणार नाही. नेक्स्ट बघूया याचं निगेशन काढायचं आहे. तर निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू अँड आर इक्विव्हॅलन्स टू. आता आपलं मूळ बघायचं की इथे अँड दिसतोय, हा अँड कंजंक्शन. याचा पण आपल्याकडे डी मॉर्गन्स लॉ आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स टू. पहिल्याला निगेशन द्यायचा आणि अँडचा ऑर करून दुसऱ्याला सुद्धा निगेशन द्यायचा असा तो कन्सेप्ट आहे. तर तो इथे आपण अप्लाय करूया. तर पहिला ब्रॅकेट जो दिसतोय हा पहिला ब्रॅकेट म्हणजे आपला पूर्ण पी स्टेटमेंट असणार म्हणजे पहिलं स्टेटमेंट फर्स्ट स्टेटमेंट आणि आर म्हणजे सेकंड स्टेटमेंट. तर फर्स्ट स्टेटमेंटला निगेशन दिला, निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. व्हॉट इज द निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट? पी ऑर निगेशन क्यू अँड रिप्लेस अँड बाय ऑर अँड देन टेक निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंटचे निगेशन घेतलं तर आपण जो कन्सेप्ट वापरला तो बाजूला लिहून घ्यायचा डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर अजून सिम्प्लिफाय होते का बघूया. तर इथे बघा परत दिसतंय की निगेशन आहे एका ब्रॅकेटच्या बाहेर. परत आपल्याकडे कन्सेप्ट आहे हा डी मॉर्गन्स लॉचा. ऑर आहे आणि 2 स्टेटमेंट आहे
इमॅजिन करायचं की फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट, पी आणि क्यू ऐवजी फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट जर लक्षात घेतलं तर लवकर लक्षात राहील तुमच्या. तर परत इथे काय दिसतंय, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन दिला, अँड करून दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन दिला, म्हणजे ऑरचा अँड करायचा. देन टेक द निगेशन फर्स्ट, टेक द निगेशन टू फर्स्ट स्टेटमेंट, टेक ऑर बाय अँड, म्हणजे हा कन्वर्ट केला ऑरचा अँड मध्ये. नंतर परत सेकंडला निगेशन दिला, निगेशन ऑफ निगेशन क्यू, हा ऑर ॲज इट इज आणि हा निगेशन. इथे परत आपण जे वापरत ते डी मॉर्गन्स लॉच आहे, डी मॉर्गन्स लॉ. परत याला अजून सिम्प्लिफाय करता येणार आहे, तर बघूयात काय होतंय. इथे इक्विव्हॅलन्स टू निगेशन, इथे लिहितो इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी, हा अँड, इथे स्क्वेअर ब्रॅकेट द्या कारण आपण याला थोडा सिम्प्लिफाय केलेला आहे. नंतर हा अँड, हा निगेशनचा निगेशन क्यू येणार आणि हा ऑर निगेशन आर होईल. आता पुढे याला सिम्प्लिफाय करता येणार नाही, म्हणून आपण जो कन्सेप्ट वापरलेला आहे त्यानुसार इथे येईल इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी अँड क्यू आणि हा ऑर निगेशन आर. आणि आपण इथे परत जे वापरलं ते फक्त बाजूला लिहा, निगेशन ऑफ निगेशन. नेक्स्ट बघूयात, याला पुढे सिम्प्लिफाय करता येणार नाही म्हणून तसंच ठेवलं. पुढे निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. आता या कन्सेप्ट परत एकदा बघूया. परत ऑर वापरलेला आहे, म्हणजे मूळ आपलं हे आहे, मेन मिडलचा तो घ्यायचा, दोन ब्रॅकेट म्हणजे आपले स्टेटमेंट म्हणायचे, पहिलं स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट. आपल्या डी मॉर्गन्स लॉ नुसार फर्स्ट स्टेटमेंटला जो आहे हे कन्सेप्ट इथे वापरायला लागणार ऑर साठीचा हा. तर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन द्यायचा, अँड करून सेकंड स्टेटमेंटला निगेशन द्यायचं. तर काय होईल बघा, फर्स्ट स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन दिला, ऑरचा अँड करायचा आहे आणि सेकंड स्टेटमेंटला पी ऑर निगेशन क्यू ला निगेशन दिला, पी ऑर निगेशन क्यू. जे वापरलं ते बाजूला लिहून द्यायचं, डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट इक्विव्हॅलन्स टू, याला कंटिन्यू करतो आहे. तर आता हा निगेशन आपण मध्ये राहतो, तर निगेशन ऑफ निगेशन हा परत ऍज इट इज स्टेटमेंट होऊन जाईल, म्हणजे पी अँड क्यू होऊन जाईल. निगेशन निगेशन कटून जातो. नंतर हा अँड, याला ब्रॅकेट राहूच द्या. त्यानंतर त्याला परत निगेशन मध्ये टाकला तर निगेशन परत एकदा हाच कन्सेप्ट इथे ऑरने जोडले गेलेले आहे. तर पहिल्याला निगेशन अँड करून दुसऱ्याला निगेशन. पहिल्याला निगेशन दिलं, देन रिप्लेस ऑर बाय अँड देन टेक निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंटला पण निगेशन दिलं. इथे परत आपण वापरलेला आहे डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर अजून सिम्प्लिफाय होतोय बघा, पी अँड क्यू ऍज इट इज अँड, हा निगेशन पी अँड निगेशन निगेशन कट होऊन फक्त क्यू राहील. फायनली इथे आपण वापरलेला आहे निगेशन ऑफ निगेशन. ओके, नेक्स्ट negation of P or negation Q implies P and negation Q. Equivalence to. बघा आता काय त्याचं निगेशन करायचं, परत दोन ब्रॅकेट दिसत आहेत आणि इथे आता निगेशन काय वापरलं जाणार, P इम्प्लाइज Qचं. म्हणजे हा आहे आपला पहिलं स्टेटमेंट, असंच ठेवायचं. सेकंड स्टेटमेंटला निगेशन द्यायचं आहे. आता पहिलं स्टेटमेंट आपलं संपूर्ण हा ब्रॅकेट आहे, राऊंड ब्रॅकेट, म्हणजे निगेशन ऑफ पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज ठेवायचं आहे. तर P और निगेशन क्यू ऍज इट इज, ह्या इम्प्लिकेशनचा अँड करायचा आहे आणि सेकंड स्टेटमेंट जे असणार त्याला निगेशन द्यायचं आहे, पी अँड निगेशन क्यू. जे वापरले ते बाजूला लिहून घ्यायचं. आपण वापरलेला कन्सेप्ट आहे निगेशन पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलन्स टू पी अँड निगेशन क्यू, किंवा त्याला तुम्ही निगेशन ऑफ कंडिशनल लिहिलं तरी चालणार आहे. इथे पी और निगेशन क्यू ऍज इट इज अँड, नंतर इथे निगेशन द्यायचं आपल्याला. इथे काही निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू. परत डी मॉर्गन्स लॉ, इथे अँड आहे, दोन स्टेटमेंट आहेत. पहिल्या स्टेटमेंटला निगेशन, अँडचा ऑर करायचा, दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन द्यायचा. जर
अँड असेल तर म्हणजेच कंजंक्शनचं निगेशन आपण वापरलंय त्यालाच आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणतो. नेक्स्ट इक्विव्हॅलन्स टू हा पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी और हा क्यू होणार कारण निगेशन ऑफ निगेशन इथे वापरलेला आहे. होईल मग निगेशन ऑफ निगेशन. याला अजून सिम्प्लिफाय करता येणार आहे, हे देखील सिम्प्लिफाय होणार आहे, पण आपल्याला फक्त निगेशनचेच लॉ वापरून सोडवायचं आहे म्हणून आपण त्याला याच ठिकाणी स्टॉप करतो आहोत. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. फर्स्ट क्वेश्चन आहे इफ अ मॅन इज अ जस्ट देन ही इज ऑनेस्ट. आधी क्वेश्चनचा मिनिंग समजून घेऊया. रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन म्हटलंय. इफ देनचं स्टेटमेंट आहे आणि आपल्याला इफ देन न वापरता लिहायचं आहे. तर आता एक कन्सेप्ट आपण जस्ट शिकलेलो आहोत की पी इम्प्लाइज क्यू असेल म्हणजे हे कंडिशनल लॉ तो आपला आहे. या कंडिशनल लॉ मध्ये निगेशन पी और क्यू असं जर लिहिलं आपण तर या दोघींचा मिनिंग जो आहे तो सेम असतो. म्हणजे तुम्ही जर याचा ट्रूथ टेबल काढून पाहिला आणि याचा ट्रूथ टेबल पाहिला तर याच्या लास्ट कॉलमच्या ज्या करस्पॉन्डिंग एंट्रीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला आयडेंटिकल मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोघीही स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते इक्विव्हॅलन्स आहेत लॉजिकली. म्हणून याच्या ऐवजी आपण हे वापरू शकतो. मग याच्यात इम्प्लिकेशन दिसतं आहे म्हणजेच इफ देन दिसतो आहे आणि याच्यात ऑर दिसतोय म्हणजे याचा अर्थ इथून इफ देन निघून जाईल आणि ते जे स्टेटमेंट आहे ते ऑर मध्ये आपल्याला लिहिता येणार आहे. म्हणून या ठिकाणी या कन्सेप्टचा उपयोग करून या स्टेटमेंटला आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचं आहे म्हणजे याच्या व्हर्बल फॉर्म मध्ये. आता हा सिम्बॉलिक फॉर्म आहे याला आपल्याला याच्या व्हर्बल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघूया सुरुवातीला इफ देनचं स्टेटमेंट आहे त्यानुसार पहिले पी मानून घेतो. पी आहे अ मॅन इज अ जज आणि क्यू स्टेटमेंट आहे ही इज हॉनेस्ट. आधी द गिव्हन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू या टाईपचं स्टेटमेंट आहे कारण इफ देन दिसतोय कनेक्टिव्ह त्याच्यामध्ये इफ देन आहे म्हणजे कंडिशनल टाईपचं स्टेटमेंट आहे. बट आपल्याकडे एक कन्सेप्ट मी तुम्हाला जस्ट सांगितला समजावून सांगितला तो निगेशन पी और क्यू म्हणजे आपल्याला या इम्प्लिकेशनचा फॉर्मला या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. हा व्हर्बल हा सिम्बॉलिक फॉर्म आहे याचा आपल्याला व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. देअरफॉर द गिव्हन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ऍज. दिलेल्या स्टेटमेंटला आपण कसं लिहू शकतो पहा. तर निगेशन पी आहे आता इथे ही स्टेटमेंट हे आहे याचं निगेशन करायचं म्हणजे तुम्हाला इज नंतर नॉट टाकायचं आहे. तर अ मॅन इज नॉट अ जज हे इथपर्यंत स्टेटमेंट आलं. अ मॅन इज नॉट नॉट हा निगेशन साठी वापरला आणि ती स्टेटमेंट आपल्याला मॅन इज ऑनेस्ट हे होतं. नंतर ऑर घ्यायचं आहे हे डिस्जंक्शन आहे त्याचा तो ऑर घेतला. नंतर क्यू स्टेटमेंट आहे तसंच और ही इज हॉनेस्ट हे असणार आहे आपल्याला अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट व्हर्बल फॉर्म मध्ये. या स्टेटमेंटला हे अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहे. नेक्स्ट बघूया इफ एफ ऑफ टू इक्वल टू 0 देन हे देखील इफ देनचं स्टेटमेंट आहे. एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. इथे देखील नेहमीप्रमाणे पी मानून घेऊयात. पी असेल आपला एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0. क्यू असणार आहे एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. याला देखील सिम्बॉलिक फॉर्म दिले आहे तसं द गिव्हन स्टेटमेंट इज ते पी इम्प्लाइज क्यू आहे. हाच कन्सेप्ट परत एकदा बट पी इम्प्लाइज क्यू आपल्याला माहिती आहे काय आहे निगेशन पी और क्यू टेबलमध्ये लिहून दिलेला आहे कंडिशनल लॉ तोच लॉ आपण वापरतो आहोत. हे आपण त्याचं सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याला व्हर्बल फॉर्म मध्ये लिहूया. तर गिव्हन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ऍज त्याला आपण लिहू शकतो या प्रकारे बघा. इथे आता निगेशन पी घ्यायचं म्हणजे याचा निगेशन आणि एफ ऑफ 2 चा इक्वल टू 0 आहे म्हणजे त्याचा निगेशन नॉट इक्वल टू 0 येणार. इथे ऑर हा सिम्बॉल ऑरच्या नंतर क्यू स्टेटमेंट पूर्ण हे आहे एफ ऑफ एक्स इज
डिव्हिजिबल बाय x मायनस 2 आणि हा त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म. इफ देन ऐवजी याच्यात ऑर मध्ये आपण त्याला लिहू शकतो आहोत. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन नंबर 3. विदाउट युझिंग म्हटलेलं आहे, विदाउट युझिंग ट्रूथ टेबल्स. आपल्याला ट्रूथ टेबलचा यूज न करता प्रूव्ह करायचा. आपण यापूर्वी असे लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत ते प्रूव्ह केलेले आहेत, परंतु तिथे आपण ट्रूथ टेबलच्या सहाय्याने प्रूव्ह केले होते. स्पेसिफिक कॉलम जे आहेत त्यांचे लेफ्ट हँड राईट हँड साईडचे कॉलम त्यांच्या एंट्रीज जे आहेत त्या सगळ्या आयडेंटिकल येत होत्या आणि आपण म्हणायचो की हे दोन्ही लॉजिकली इक्विव्हॅलेंस आहेत. पण इथे त्यांचं म्हणणं आहे की विदाउट युझिंग आपल्याला जे ट्रूथ टेबल्स आपण शिकलेलो आहोत त्यांचा यूज न करता हे सिम्प्लिफाय करायचं, प्रूव्ह करायचं आहे. तर कसं बघा, सुरुवातीला कन्सिडर करूयात. कन्सिडर LHS. आता आपल्या इथे LHS काय आहे बघा. LHS इक्वल टू आहे P और Q अँड P और निगेशन Q. जो टेबल आपण सुरुवातीलाच काढून घेतलाय, आपण तुम्ही पाहिला असेल तर तो दिसते होते तुम्ही जो पाहिला आहे टेबल, तर त्या टेबल मध्ये जेवढे आपण लॉ वापरलेले आहेत त्या सगळ्यांचा इथे यूज आपल्याला करायचा आहे, जिथे जिथे जो जो लागणार आहे तिथे. तर सुरुवातीला बघूया आपल्याला काही करता येत आहे का त्या गोष्टी आधी बघायच्या. आता इथे तुम्ही एक ऑब्झर्व जर केलं व्यवस्थित तर याच्यामध्ये हा P आणि इथे P सारखा दिसतोय. इथे अँड आहे, इथे अँड आहे आणि हा दिसतोय तो ऑर आहे आणि इथे अँड आहे. म्हणजे याचा अर्थ इथे ऑर आणि अँड असा कन्सेप्ट आपल्याकडे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आहे. तुम्ही सगळे लॉ त्यांचे ऑब्झर्व केले असणार त्यात तुम्हाला लक्षात येईल की असा जो लॉ होता आपला P अँड Q और R असेल तर अशा वेळेला आपण त्याला P अँड Q और P अँड R असं लिहू शकतो आहोत. मग इथे अँड आहे, इथे अँड आहे, इथे ऑर आहे. किंवा हाच इथे ऑर असताना Q अँड R इक्वल्स टू P और Q अँड P और R असा आपण कन्सेप्ट पाहून घेतला. याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. तर तो डिस्ट्रीब्युटिव्ह इथे अप्लाय करायचा. व्हायच्यापैकी जो कन्सेप्ट तुम्हाला दिसतोय की बघा हा जो दिसतोय ऑर अँड ऑर, ऑर अँड ऑर, म्हणजे हा डिस्ट्रीब्युटिव्ह आपल्याला उलट दिशेने वापरायचा आहे. म्हणजे थोडक्यात जसं आपण कॉमन काढतो एखाद्या दोन यांच्या प्रॉडक्ट मधून, तसं आपण ते कॉमन काढतोय P, म्हणजे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह वापरतो. त्याला याला कॉमन काढला तर इथे ऑर आणि इथे Q अँड निगेशन Q शिल्लक राहील. म्हणजे हा P जो आहे सारखा सारखा त्याला बाहेर काढून घेतला असा, म्हणजे ऑर आणि मग आपण डिस्ट्रीब्युटिव्ह वापरलेला आहे. जर तुम्ही याचा ऑब्झर्व केला असणार तर आपण इथे वापरलेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नंतर बघा इक्विव्हॅलेन्स टू हा P ऍज इट इज हा Q और हा Q अँड निगेशन Q दिसतोय, हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. आता तुम्हाला मी म्हटलं होतं मागच्या सुरुवातीला जेव्हा आपण टेबल काढून घेतला किंवा टेबल तुम्ही पाहिलात किंवा सुरुवातीला आपण इम्पॉर्टंट रिझल्ट पाहिले त्यावेळेला की इथे आपल्या याच्यानुसार ते ट्रू राहू शकतं किंवा फॉल्स राहू शकतं. अँड आहे, याचा निगेशन P चा निगेशन आहे, Q आहे म्हणजे निगेशन आहे, तर इथे F राहू शकतो, F चा जो आहे तो T राहू शकतो. तर टेबल पार्ट असेल आपला तर आपल्याला लगेच सांगते की T अँड F काय तो F, F अँड T काय तो F, म्हणजे ऑलवेज F असतो म्हणून ते F येणार आहे. हा आपला कॉम्प्लिमेंट लॉ आहे जो मी इथे वापरलेला आहे. त्यानंतर इक्वल्स टू फक्त P येणार. आता हे पण तसंच शोधायचं आहे. P और F आहे तर P पॉसिबल T राहू शकतो, F राहू शकतो, और हा F कंपल्सरी तिथे होताच. सुरुवातीला याच्यावर तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेलं आहेच मी. तर ते T और F जो आहे तो T येतो, F और F सुद्धा F येतो. म्हणजे इथे जे आहे जे अननोन होतं ते ठेवलं त्या ठिकाणी तुम्हाला ते आन्सर मिळत आहे, म्हणजे याचा P मिळणार आहे. आणि हा आहे आपला आयडेंटिटी लॉ. आणि हेच आन्सर जे आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हाच आपला काय आहे RHS. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 3. यात देखील कन्सिडर LHS इक्वल टू बघा काय होईल P अँड Q और निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q. 3 स्टेटमेंट्स आहेत बघा, 3 ब्रॅकेट्स आहेत, 1 2 3 ब्रॅकेट्स आणि 3 ब्रॅकेट्स ऑर ने जोडलेले आहेत. तर अशा वेळेला आपण असोसिएटिव्ह लॉ अप्लाय करू शकतो. ज्या वेळेला समजा P और Q और R असेल तर आपण कुठलेही दोन एका वेळी कन्सिडर करू शकतो. समजा P और Q आहे और R किंवा आपण एका वेळी समजा P वेगळा ठेवला और Q और R घेऊ शकतो. हा असोसिएटिव्ह लॉ आहे जो तुम्ही टेबल मध्ये पाहिलेला असणारच.
तर तो जर इथे अप्लाय केला तर मी कुठले तरी दोन सिलेक्ट करतो. हे सिलेक्ट करताना बघायचं की कोणता कॉमन निघतोय. तसं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉलम कॉमन निघतोय बघा, पी आणि पी इथे पण दिसतोय आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये पण आहे, इकडे क्यू आणि क्यू दिसतोय. मग तुम्ही या दोघींपैकी कुठलाही दोन जवळ सिलेक्ट करू शकता. तसं नसेल तर डायरेक्ट सोयीचं काम करायचं की जवळचे दोघी घ्यायचे. तर इथे मी यांना ब्रॅकेट टाकून देतो, स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणजे मी असोसिएटिव्ह लॉ इथे अप्लाय करतो आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट ऑर पी अँड निगेशन क्यू. तर इक्विव्हॅलन्स टू मी इथे वापरलेला आहे असोसिएटिव्ह लॉ. नेक्स्ट बघूया, हा पी अँड क्यू, याच्यापैकी हा क्यू बघा परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो दिसतोय हा, त्याच्यातला बघा मध्ये ऑर आहे, हा ऑर आहे. तर या क्यू आणि आर सारखेच आहेत, पी आणि पी, त्याला आपण बाहेर काढलं आहे. तसं तिकडे मी राईट हँड साईडला बाहेर काढतो. याला क्यू सारखा सारखा दिसतोय दोन्ही साईडला, मध्ये ऑर आणि अँड आहे. हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतो आहे. त्याचे काही मग पी ऑर निगेशन पी हा मधला ऑर इथे आणि अँड हा क्यू जो बाहेर निघाला, जे मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला ऑर, आणि हे ऍज इट इज पी अँड निगेशन क्यू मी वापरला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढे अजून सिम्प्लिफाय होतोय बघा. आता इथे परत दिसतंय पी ऑर निगेशन पी, जसे ते आपण वापरलं पी ऑर निगेशन याला, सॉरी क्यू अँड निगेशन क्यू ला, जसं आपण इथे एफ लिहिला म्हणजे हा कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. जसं ऑरचा आहे हे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे इथे आपण आपल्या याच्यानुसार टी आणि एफ ठेवू शकतो. त्याचा निगेशन घेतला तर ऑरच्या वेळेला ऑलवेज तो टी येतो. हा आपला कॉम्प्लिमेंट लॉ आहे. तर इथे देखील मी वापरलेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. नंतर पुढे अजून टी अँड क्यू आहे आणि हा आयडेंटिटी लॉ आहे. आयडेंटिटी लॉ एक्झॅक्टली सेम वेने काय करायचं की आपल्या त्याच्यानुसार क्यू आहे म्हणजे टी ठेवू शकतो किंवा एफ ठेवू शकतो. अशा वेळेला ऑलवेज तुम्हाला जे मिळणार आहे ते क्यू मिळणार आहे. ऑर म्हणजेच जे आपण ठेवणार आहोत तेच तुम्हाला आन्सर मिळतं. ऑर इथे पी अँड निगेशन क्यू म्हणजे मी आयडेंटिटी लॉ वापरलेला आहे. म्हणजे आता हा परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे आपण इथे दिसतंय ऑर आणि इथे अँड आहे, दोन स्टेटमेंटला ऑरने अँडने जोडले गेले, बाहेर ऑर आहे. तर म्हणजे त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करूया. तर डिस्ट्रीब्यूट करताना आपण हा लॉ त्या ठिकाणी वापरतो, तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. तर तो वापरताना इथे काही लॉ आहे क्यू ऑर, जसं आपण ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय करतो तसं इथे हे ऑपरेट करायचं आहे. अँड क्यू ऑर निगेशन क्यू मी इथे वापरलेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढे इक्विव्हॅलन्स टू, आता इथे याला अजून सिम्प्लिफाय करता येणार आहे. मग हा क्यू ऑर पी ऍज इट इज, किंवा इथे मी आणखी पी ऑर क्यू असं लिहू शकतो कारण हा कम्युटेटिव्ह लॉ आहे. तो पण आपण शिकूया. जर समजा पी ऑर क्यू असेल तर त्याला आपण क्यू ऑर पी इंटरचेंज करू शकतो, तरी तुम्हाला सेम ट्रूथ टेबल मिळतो. अँड आणि इथे वापरणार आहे क्यू ऑर निगेशन क्यू, जो आपण इथे आधी वापरलेला होता तोच इथे पण वापरतो आहोत बघा. पी ऑर निगेशन पी जो आपण कॉम्प्लिमेंट लॉ वापरला तसा इथे कॉम्प्लिमेंट लॉ वापरल्यावरती इथे येणार आहे ऑलवेज टी कॉम्प्लिमेंट लॉ. आणि दुसरा आपण इथे वापरला त्याच्या आतच वापरलेला आहे कम्युटेटिव्ह लॉ. त्यानंतर एक स्टेटमेंट त्याला अँड टी आहे. हा पण आपल्याकडे कन्सेप्ट आहे. एक स्टेटमेंट त्याला अँड टी, तुम्हाला म्हणलो की पॉसिबल पी ची टी ठेवा किंवा एफ ठेवा. टी आय टी टी येतो, एफ आय टी सुद्धा एफच येतो. म्हणजे इथे जे ठेवतो आहोत ते मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ इथे तुम्हाला हे स्टेटमेंट मिळणार आहे. आणि हा आहे आपला आयडेंटिटी लॉ. अशा प्रकारे हे आपलं RHS म्हणजे आपल्याला प्रूव्ह करता आलं. नेक्स्ट बघूयात. इथे ऑलरेडी जसं आपण मागचे एक्झाम्पल्स पाहिले, जसं तिथे आपण निगेशन काढून पाहिलं तसंच आहे. म्हणजे हे सेमच आहे, पण शेवटचं एक्झाम्पल आहे तर घेऊन घेतो. तर इथे निगेशन ऑफ कन्सिडर करायचा LHS. काय आहे LHS? निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. आणि निगेशनचा कॉम्प्लिकेशन आपलं कंडिशनलचा जो कन्सेप्ट आहे तो वापरून घेऊयात. कंडिशनल मध्ये इथे इम्प्लिकेशन दिसतं आहे. त्या इम्प्लिकेशन मध्ये आपण पहिलं जे आहे ते ऍज इट इज ठेवतो आणि अँड करून दुसऱ्याला निगेशन देतो. म्हणजे मी इथे जो कन्सेप्ट वापरलेला आहे तो कन्सेप्ट आहे
निगेशन ऑफ कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन, बट त्याला आपण निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असेल तर अशा वेळेला पी ॲज इट इज अँड करून निगेशन क्यू हा कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरलेला आहे. नेक्स्ट पुढे हा पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज राहील अँड हा इथे डी मॉर्गन्स लॉ आपल्याला वापरायचा आहे. निगेशन पी अँडचा ऑर केला आणि निगेशन ऑफ निगेशन आणि इथे वापरलेला आहे डी मॉर्गन्स लॉ. इक्विव्हॅलन्स टू हा पी ऑर निगेशन क्यू जो आहे तो ॲज इट इज असेल अँड ॲज इट इज हा निगेशन पी ॲज इट इज ऑर निगेशनचा निगेशन स्वतः क्यू तोच असणार आहे. इथे वापरलेला आहे निगेशन ऑफ निगेशन. अगदी इझी होतं त्यामुळे थोडंसं फास्ट घेतलं. तर एवढं जे आहे ते एक्सरसाइज 1.4 जे आहे तिथे संपलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया नवीन टॉपिक.